नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमएच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपली पोलीस भरती PYQ सिरीज चालू आहे, ज्यामध्ये पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांतील जे वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत ते आपण या सिरीजमध्ये पाहतोय। तसेच त्यांच्या एक्सप्लेनेशनमध्ये चालू घडामोडीचा काही भाग, त्याचबरोबर प्रश्न उलटसुलट करून कसा विचारला जातोय हे सुद्धा पाहतोय आणि त्या प्रश्नासोबत इतरही थोडी माहिती पाहतोय जी पूर्वी परीक्षेला विचारली गेलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या परीक्षेचा विचार केला तर ही माहिती खूपच जास्त महत्त्वाची आपल्याला इम्पॉर्टंट ठरणार आहे। ठीक आहे, त्यासाठी आपले हे व्हिडिओ जे लेक्चर चालू आहेत ते पाहत जा, डेली दररोज पाहत जा, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये होणार आहे। ठीक आहे, आपण लगेच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते? A 7, B 15, C 20, D 25। मी 5 सेकंद थांबणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B 15। दुसरा प्रश्न आहे, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? A सरोजिनी नायडू, B कुर्बान हुसेन, C महात्मा गांधी, D मौलाना आझाद। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A सरोजिनी नायडू। पुढचा तिसरा प्रश्न आहे, मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला? A लंडन, B स्टुटगार्ट, C वॉशिंग्टन, D ऑकलँड। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A लंडन। पुढचा चौथा प्रश्न आहे, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? A सुरत, B मुंबई, C लखनौ, D दिल्ली। हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि रिपीट झालेला प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A सुरत। 1907 साली सुरत येथे झालेल्या अधिवेशनात काँग्रेसमधील मवाळ आणि जहाल या गटांमध्ये फूट पडली होती। कधी झालेली? 1907 साली सुरत येथे। महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। A 1940, B 1942, C 1944, D 1946। जवळजवळ 4 ते 5 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे एकाच एक्झाममध्ये, एकाच जिल्ह्याच्या एक्झाममध्ये 4 ते 5 वेळा, म्हणजे किती महत्त्वाचं आहे लक्ष विचारत घ्या। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B 1942। सहावा प्रश्न आहे, राज्यसभेचे सदस्य संख्या किती आहे? A 250, B 260, C 270, D 280। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A 250। 238 सदस्य, यामधील 250 पैकी 238 सदस्य हे राज्यसभेतील राज्यांचे प्रतिनिधित्व आणि 12 सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित असतात। ठीक आहे, राज्यसभेत आपल्या महाराष्ट्राचे जर पाहिले तर 19 सदस्य किंवा खासदार आहेत आणि लोकसभेत जर एकूण टोटल जर सदस्य संख्या पाहिली तर ती 543 आहे। पूर्वी किती होती? पूर्वी 545 होती। 2 सदस्यपद जे आहे ते रद्द झाले, जे 104वी घटनादुरुस्ती, हे सुद्धा महत्त्वाचं आहे की 104वी घटनादुरुस्ती होती ज्याने अँग्लो इंडियनचे प्रतिनिधित्व रद्द केले। ठीक आहे, आणि आत्ता त्यामुळे 543 सदस्य लोकसभेमध्ये आहेत। येणाऱ्या एक्झाममध्ये विचारू शकतात, कारण 104वी घटनादुरुस्ती आत्ता रिसेंटली झालेली आहे आणि ज्याच्यानुसार 543 संख्या झालेली आहे लोकसभेतली। ठीक आहे, 545 वरून 543। आपल्याला माहीत असतं 545 होते आधी आणि आपण चुकून 545 उत्तर लिहून येतो, पण आता चेंज झालं आहे, 543 सदस्य संख्या आहे लोकसभेमध्ये। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात, आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? A पुणे, B मुंबई, C नाशिक, D नागपूर। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C नाशिक। 8वा प्रश्न आहे, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? A जम्मू काश्मीर, B हिमाचल प्रदेश, C राजस्थान, D मध्य प्रदेश। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A जम्मू काश्मीर। पुढचा 9वा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण एक नक्षलवादाचा विरोध करण्यासाठीची एक फोर्स पाहिली होती आणि आता महाराष्ट्र आणि ती कोणत्या राज्याची आहे असं विचारलं होतं प्रश्न। इथे महाराष्ट्रातील विचारलं आहे, महाराष्ट्रातील पोलिसांचे कोणतं दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे असा प्रश्न आहे।
बघूयात. ए QRT, बी फोर्स 1, सी C60, डी यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी C60. सी म्हणजेच काय, कमांडोज 60. ओके. तर मागच्या वेळेला जे पाहिले होते ती तेलंगणामधील नक्षलवादी विरोधी पथक होतं, ज्याचं नाव होतं ग्रे हाऊंड्स. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ग्रे हाऊंड्स हे तेलंगणा राज्यातील नक्षलविरोधी पथक आहे. आणि महाराष्ट्रातील जर पाहिलं दल, पोलिसांचं दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी, तर ते आहे C60. लक्षात ठेवा. हे पण 10वा प्रश्न आहे, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? ए कर्नाटक, बी मध्य प्रदेश, सी छत्तीसगड, डी गुजरात. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी छत्तीसगड. ओडिशात उगम पावणारी इंद्रावती ही महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणारी, सीमेवरून म्हणजे कुठे जर गडचिरोली, गोंदिया, गडचिरोली जे आहेत तिथून, त्यांच्या सीमेवरून, त्यांच्या बॉर्डरवरून तिथून वाहत जाते ही. आणि छत्तीसगड आपल्याला लागूनच, महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणता राज्य लागून आहे तर ते छत्तीसगड आहे. तर त्यांच्या दोघांच्या सीमेवरून वाहत जाते ही कोणती, इंद्रावती नदी. आणि गोदावरीची ही उपनदी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? ए अहमदनगर, बी नाशिक, सी ठाणे, डी नंदुरबार. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अहमदनगर. काहींना असं वाटू शकतं की नाशिक आणि अहमदनगरमध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. तर नाशिक आणि अहमदनगरच्या सीमेवरती आहे. पण जर प्रश्न विचारला तर ते अहमदनगरमध्ये असंच ॲन्सर द्यायचं आहे आपल्याला. कळसुबाई शिखर अकोला तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यामधील जो अकोला तालुका आहे, त्या अकोला तालुक्यातील हे सर्वोच्च शिखर आहे, आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे. ज्याची उंची आहे 1646 मीटर. जर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, कसामी हसतो ही ट्रिक आहे आपली उंचीनुसार. महाराष्ट्रातील जे शिखरं आहेत त्यांची लक्षात ठेवण्यासाठी कसामी हसतो. उंचीनुसार क्रम पाहूया. त्याच्यामध्ये सर्वात जास्त उंच आधी आहे म्हणजेच कळसुबाई अहिल्यानगरमध्ये. आता विचारतील काय अहमदनगर नाही तर अहिल्यानगर ऑप्शन देतील. तर अहिल्यानगर 1646 मीटर. त्यानंतर साल्हेर, सावरून साल्हेर, ज्याची उंची आहे 1567 मीटर, जे आहे नाशिकमध्ये. त्याच्यानंतर कसामी म्हणजेच काय, महाबळेश्वरची उंची आहे 1438 मीटर, ज्याचा जो कोणत्या जिल्ह्यात आहे, सातारा जिल्ह्यामध्ये. महाबळेश्वर कुठे, सातारा जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर कसामी हस्तोचा ह म्हणजे हरिश्चंद्रगडचं काय 1424 मीटर, जो पण आहे अहिल्यानगरमध्येच. कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड कुठे आहेत, अहिल्यानगरमध्ये आहेत. त्याच्यानंतर येतो सप्तशृंगीची उंची जर पाहिली तर ती आहे 1416 मीटर. हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर येतो तोरणा जो शिखर आहे तो पुण्यामध्ये आहे, ज्याची उंची आहे 1404 मीटर. तर ही ट्रिक आहे उंचीनुसार कसामी हसतो ही. हे एवढे जरी शिखर आपल्याला माहिती असतील तरी आपला शिखरांवरचा जो कोणताही प्रश्न येईल तो आपण याच्यावरून सोडवू शकतो. कोणताही प्रश्न येऊ देत तो आपल्याला सोडवता येणार आहे. ठीक आहे. कसामी हसतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? ए चंद्रपूर, बी नागपूर, सी गडचिरोली, डी गोंदिया. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गडचिरोली. पुढचा 13वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? ए पेंच, बी रणथंबोर, सी मेळघाट, डी ताडोबा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं आहे, पेंच, मेळघाट आणि ताडोबा हे महाराष्ट्रातील अभयारण्य आहेत. आणि रणथंबोर हा राजस्थानमधील व्याघ्र अभयारण्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? ए स्वादुपिंड, बी यकृत, सी मूत्रपिंड, डी स्प्लिया. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए स्वादुपिंड. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ती यकृत आहे. याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि ती बहिस्रावी ग्रंथी आहे. ठीक आहे. ही एक बहिस्रावी ग्रंथी आहे. आणि सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी जर विचारलं तर ती आहे थायरॉईड ग्रंथी, जी आपल्या मानेच्या इथे असते, थायरॉईड ग्रंथी. ठीक आहे. सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी. असं एवढ्या डीपमध्ये विचारणार नाहीत. हा MPSCला एक प्रश्न विचारला होता म्हणूनसाठी हा मी फक्त इथे घेतला आहे. ठीक आहे. पण सर्वात आपल्याला फक्त एवढंच विचारतील की मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? हा यकृत हे लक्षात ठेवायचं आहे.
ही एक बहिस्रावी ग्रंथी आहे. यकृत सर्वात मोठी ग्रंथी. पुढचा प्रश्न आहे, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? ऑप्शन ए अ, बी ब, सी क जीवनसत्व, डी ड जीवनसत्व. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी ब जीवनसत्व. बेरीबेरी हा आजार ब जीवनसत्वाच्या अभावी होतो. आता बी कॉम्प्लेक्स, मागच्या जे व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इतर जे आपले आहेत विटॅमिन ए, जसं जीवनसत्व ए, सी, डी, ई, के या जीवनसत्वांची आपण रासायनिक नावे पाहिली होती. या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम्प्लेक्समधील जे जीवनसत्व आहेत त्यांची आपण नावं पाहूयात. ज्याच्यामध्ये B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 हे जीवनसत्व येतात. याच्यामध्ये लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा क्रम आहे पूर्ण. फक्त B1, 2, 3 आणि त्यानंतर B4 नाही आहे आणि B8 नाही आहे. B4 आणि B8 नाही आहेत, मधले 5, 6, 7 आहेत आणि डायरेक्ट नंतर B9 आणि B12. ठीक आहे. तर B1चं जर रासायनिक नाव आहे जे आहे थायमिन. B2ला रायबोफ्लेविन असं म्हटलं जातं. B3चं रासायनिक नाव आहे नियासिन. B5चं रासायनिक नाव आहे पॅन्टोथेनिक ॲसिड. B6ला पायरिडॉक्झिन म्हटलं जातं. B7ला बायोटीन म्हटलं जातं. B9ला फॉलिक ॲसिड असं म्हटलं जातं आणि B12ला सायनोकोबालमाइन असं म्हटलं जातं. ही नावं लक्षात ठेवायची आहेत, ही लिहून घ्या तुम्ही. ही महत्त्वाची नावं आहेत. याच्यामध्ये मागच्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये 2-3 वेळा तरी हा प्रश्न आलेला आहे. 2-3 वेळा काय जास्त वेळा प्रश्न आलेला आहे याच्यावरती, बी कॉम्प्लेक्सवरती. ठीक आहे. B1ला थायमिन म्हटलं जातं. B2ला रायबोफ्लेविन म्हटलं जातं. B3चं रासायनिक नाव आहे नियासिन. B5चं रासायनिक नाव आहे पॅन्टोथेनिक ॲसिड. B6चं रासायनिक नाव आहे पायरिडॉक्झिन. B7चं रासायनिक नाव आहे बायोटीन. B9चं नाव आहे फॉलिक ॲसिड आणि B12चं रासायनिक नाव आहे सायनोकोबालमाइन. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? ए विप्रो, बी भारत बायोटेक, सी सिरम इन्स्टिट्यूट, डी इन्फोसिस. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिरम इन्स्टिट्यूट. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून इतर ज्या पुढच्या व्हिडिओज येणार आहेत आपल्या त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आणि पोलीस भरतीची किंवा इतर जे सरळ सेवा भरतीच्या ज्या जाहिराती आता येतील या येत्या 1-2 महिन्यामध्ये, त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवली जावी यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरवणे बंधनकारक आहेत? ए 6, बी 5, सी 4, डी 3. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए 6. 18वा प्रश्न आहे, भारताचे डॅश डॅश हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात. आणि याचं ऑप्शन ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी संरक्षण मंत्री, डी राज्यपाल. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात. 19वा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? ए न्यूयॉर्क, बी वॉशिंग्टन DC, सी लंडन, डी जिनेवा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जिनेवा. काही आंतरराष्ट्रीय संघटना पाहूयात आणि त्यांची मुख्यालय आपल्याला लक्षात असली पाहिजेत. ठीक आहे. काही महत्त्वाचे जे जागतिक संघटना आहेत त्यांचे मुख्यालय पाहूयात आपण इथे. ए युनेस्को, ज्याचं मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्समध्ये. नंतर आहे IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन अमेरिकेमध्ये. त्यानंतर आहे पुढची संघटना आहे अन्न व कृषी संघटना, ज्यालाच FAO असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. रोम इटलीमध्ये आहे, इटलीमधील रोम येथे आहे. ठीक आहे, हे त्याचं मुख्यालय आपण बघतोय. संघटना, जागतिक संघटना आणि त्यांचे मुख्यालय पाहतोय. WHO जसं आता प्रश्नामध्ये विचारलं आहे त्याचं आहे स्वित्झर्लंडमधील जिनिवा. आणि WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याचं आहे जिनिवाचं आहे, स्वित्झर्लंडमधील जिनिवा. WHO आणि WTO यांचं कुठे आहे? जिनिवा आहे स्वित्झर्लंडमध्ये. त्यानंतर युनिसेफ, याचं मुख्यालय आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे.
ठीक आहे. युनेस्को कुठे पाहिलं? फ्रान्समधील पॅरिस. त्यानंतर IMFचं अमेरिकेतील वॉशिंग्टन. आणि अन्न व कृषी संघटना इटलीमधील रोम. WHO स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा. WTO ह्याचं पण स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा हे मुख्यालय आहे त्यांचे. आणि युनिसेफचं अमेरिकेतील न्यूयॉर्क. अमेरिकेमध्ये कोणते आहेत? IMF आणि युनिसेफ. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये IMF आणि अमेरिकेतील युनिसेफ, न्यूयॉर्क येथे युनिसेफ. ठीक आहे, ही लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, येन ही कोणत्या देशाचे चलन आहे? A ग्रेट ब्रिटन, B जपान, C चीन, D कोरिया. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B जपान. 21वा प्रश्न आहे, कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? A राजीव गांधी, B इंदिरा गांधी, C पंडित नेहरू, D महात्मा गांधी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A राजीव गांधी. सद्भावना दिवस हा दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करतात. 22वा प्रश्न आहे, होम रूल लीगची स्थापना कोठे केली? A मुंबई, B अड्यार, C विशाखापट्टणम, D पणजी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B अड्यार. पहिली होम रूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली, तर त्याच वर्षी 1916मध्ये मद्रासमधील अड्यार येथे डॉक्टर ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली होती. ठीक आहे, होम रूल लीग स्थापन केली. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मद्रासमधील अड्यार येथे 1916 साली होम रूल लीग स्थापना केली होती. आणि जर महाराष्ट्रातील जर म्हटलं आहे तर बेळगाव येथे कोणी केले चालू? लोकमान्य टिळकांनी. पुढचा प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणी केली? A लॉर्ड कर्झन, B लॉर्ड रिपन, C लॉर्ड डलहौसी, D लॉर्ड लिटन. बंगालची फाळणी हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन A लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी कधी झाली होती? त्याची घोषणा कधी झाली होती ते पाहूया. ती घोषणा 19 जुलै 1905 रोजी त्याची घोषणा झाली होती बंगालच्या फाळणीची. आणि ॲक्च्युअलमध्ये फाळणी कधी झाली तर 16 ऑक्टोबर 1905. आपल्याला इयर फक्त लक्षात ठेवायचं, डेट नाही लक्षात ठेवली तरी चालेल. 1905मध्ये बंगालची फाळणी झाली होती. त्यानंतर 1911मध्ये लॉर्ड हार्डिंग्ज आणि त्यांच्या पत्नी भारत दौऱ्यावरती आल्या होत्या. त्यावेळेला त्यांनी बंगालची फाळणी रद्द केली होती. 1911मध्ये लॉर्ड हार्डिंग्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केली. 1905ला बंगालची फाळणी झाली आणि 1911मध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली लॉर्ड हार्डिंग्ज यांनी. याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे की बंगालची फाळणी रद्द कोणी केली, तर ती कोणी केली? लॉर्ड हार्डिंग्ज यांनी बंगालची फाळणी 1911मध्ये रद्द केली. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे अंदमान निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिले? A साम्राज्य आणि स्वराज्य, B शहीद आणि साम्राज्य, C शहीद आणि स्वराज्य, D यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C शहीद आणि स्वराज्य. पुढचा प्रश्न आहे, फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? A खान अब्दुल गफार खान, B सर सय्यद अहमद, C सरोजिनी नायडू, D लाला लजपत राय. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A खान अब्दुल गफार खान. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन आपण उद्या परत भेटूयात. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.